नाशिक शहरात एकामागे एक भूमाफिया प्रकरणी समोर येत असतानाच मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मखमालाबाद परिसरात असणारा भारती प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा प्लॉट काही भूमाफियांनी खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा प्रकार समोर आला आहे। या संदर्भात अहिरे कुटुंबियांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना आपली व्यथा सांगितली आहे। खरं तर आज सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कुणाच्याही प्रॉपर्टीचे खोटे डॉक्युमेंट करणे खरंच इतके सोपे आहे का? या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय? आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या प्रॉपर्टी गिळंकृत करणारे भूमाफिया व त्यांना या प्रकरणामध्ये साथ देणारे काही सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाही। सध्या परिस्थितीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कायद्याच्या दारात